ग्रामसभेआधीच साहित्य वाटपाचा धक्कादायक प्रकार, खराळपेठ ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात. पाहूया सविस्तर रिपोर्ट. गोंडपिंपरी तालुक्यातील खराळपेठ ग्रामपंचायतीत ग्रामसभेआधीच कॅन व कचरा कुंडी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिनांक 3 रोजी होणाऱ्या ग्रामसभेपूर्वीच ग्रामसेवक अनिल हरमवार यांनी साहित्य वाटपाचे आदेश दिल्याची माहिती पुढे येताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या मते ग्रामसभा होण्याआधीच निर्णय घेऊन साहित्य वाटप केल्याने लोकशाही प्रक्रियेलाच हरताळ फासण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेपासून दूर असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ठराविक लोकांनाच गुप्तपणे साहित्य वाटप करून इतर ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान घरपट्टीवर शासनाने दिलेल्या 50% सवलतीचा लाभ न देता नागरिकांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही होत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार 885 घरपट्टीधारक असताना केवळ 100 कॅनचे वाटप दाखवण्यात आल्याने उर्वरित साहित्य कुठे गेले असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून नागरिकांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्ता अमित मानपल्लीवार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. बंद करून दे. नाही 3 तारखेशिवाय वाटायचा नाही. बाकीचे लोक मागच्या वर्षी भेटलं पाहिजे. 100 कॅना कोणाला वाटतील. 885 कॅना 885 कॅना वाटला पाहिजे घटनेनुसार. मग 885 कॅना आपण त्यावेळी घ्यायची ठेवून आहे. तुला भेटलं झाला की फक्त आपल्या स्वार्थासाठी करायचा. आता कॅना आले म्हणून मी भरतो म्हणते. माझा उद्देश तसा नाही. ग्राम समिती माहिती झाला सगळ्याला माहिती होते काय 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 काम चालते, कोणते कामं झाले कोणते नाही लोकांना माहित होते. ते कॅनासाठीच ना म्हणतो आम्ही सगळ्या गोष्टी. आजपर्यंत तुला कॅना भेटले काय चुट्ट्या होत्या गुंडामध्ये पाणी येत होता. आता त्यानंतर जाऊन काय पेरणार पाणी घेऊन गावाला जागृत करा जावं गावाला जागृत करा. माहिती झाली पाहिजे.